वळूयात पुढल्या बातमीकडे। दिवेआगरचे सरपंच सिद्धेश कोसबे यांना ठार मारण्याची धमकी आली आहे। अतिक्रमणाची नोटीस पाठवल्याच्या रागातून ही धमकी मिळाल्याची माहिती मिळते। सिद्धेश कोसबे यांची पोलिसात तक्रार झाली आहे। गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी मात्र टाळाटाळ केली आहे। आमचा पण संतोष देशमुख व्हायची वाट पाहताय का, असं सरपंच सिद्धेश कोसबे यांनी म्हटलंय। कोकण किनारपट्टीवरील मोक्याच्या जागांवर धनदांडग्यांचा डोळा आहे। स्थानिकांना हाताशी धरून ही दादागिरी सुरू असल्याचं समजतंय। ग्रामपंचायतीकडे एक बेकायदेशीर बांधकामाची तक्रार या ठिकाणी आली होती। त्या अनुषंगाने आम्ही मासिक सभेमध्ये सदर तक्रारीचं वाचन करून संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बेकायदेशीर बांधकामावरती नोटीस लावली होती। तर नोटीसीचा राग मनात धरून या ठिकाणी त्यांनी जो वाद निर्माण केला, शिवीगाळ केली गेली किंवा इतर आम्हाला रस्त्यामध्ये अडवून जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे। तर त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडे आम्ही त्या संदर्भातली तक्रार देखील दाखल केलेली आहे। परंतु आतापर्यंत योग्य ती कार्यवाही जी काय आहे ती अजूनपर्यंत झालेली नाहीये। आम्हाला अपेक्षा आहे की त्या संबंधितांवरती योग्य ती कारवाई होईल। कोकणातल्या ह्या ज्या ग्रामपंचायती आहेत ह्या बऱ्याचशा समुद्रकिनारी असलेल्या गावांच्या ग्रामपंचायती आहेत आणि त्या ग्रामपंचायतीची जी जागा आहे ती समुद्रकिनाऱ्यालगत आहे आणि ही जागा बळकवण्याचे प्रयत्न स्थानिकांना हाताशी धरून बाहेरचे लोक करतायत आणि त्यामुळे त्या जागांवर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत आणि सरपंचांनी अतिक्रमण तोडण्यासाठी जर का कारवाई सुरू केली तर त्यांना जीवे मारण्याच्या किंवा मारण्याच्या धमक्या येत आहेत। बीड सारख्या ठिकाणी सरपंचाची हत्या होऊ शकते, तर कोकणातल्या सरपंचांनाही तो धोका आहे। त्यामुळे गृह खात्याने आणि पोलीस प्रशासनाने नक्कीच सरपंचांना मदत केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।